चला 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 सुनील कल्याणकर आगे बढ़ो, सुनील कल्याणकर आगे बढ़ो, हमारे साथ है, हमारे साथ है। समोर या, समोर बघा, इकडं काका, इकडे बघा, इकडे बघा. तुम्ही असं बघा फोटो मारा. प्रयत्न करतो आपण सर्वांनी त्यांचा जे संघर्ष आहे गावातले ग्रामस्थ एकाचं नाव घेत नाही, कारण योजना बरोबर आहे ना, सगळ्यांचं नाव घ्यायचं तुम्हाला ओळखत नाही असं नाही, सगळ्यांची नावं घेऊ शकतो. त्यामुळे जालिंदर मी आता सगळ्यात मंच म्हणतो आणि इथं जमलेले सगळे आपल्या गावातले प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी, एक तारखेला मी विधान परिषद सदस्याचा अर्ज भरला आणि अर्ज भरल्यानंतर दुपारी 3 वाजता आम्हाला कळलं की बिनविरोध होणार आहे. पण आता बिनविरोध डिक्लेअर करता येत नाही. 2 अर्ज होते त्याच्यावर सह्याच नव्हत्या. छाननीमध्ये ते बाद झाले. छाननी 2 तारखेला झाली. 4 तारखेला विड्रॉल असतं, तर विड्रॉलला अर्जच नाही. पण निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे 4 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर करता येत नाही. 4 तारखेला दुपारी 3:30 वाजता त्यांनी दिल्लीला निवडणूक आयोगाकडे नावं पाठवली आणि 3:45 वाजता आम्हाला आमदार म्हणून जाहीर केलं. ते जाहीर केल्यानंतर 4 तारखेला
निवडून आल्याचं सर्टिफिकेट दिलं, पण आमदार काही झालो नाही. आमदार झालो 14 तारखेला शपथ घेतल्यावर, कारण माझ्या अगोदरच्या 9 आमदारांची मुदत ही 13 तारखेला रात्रीपर्यंत होती. म्हणजे कसं आहे, कोर्टात जरी आपल्या जमिनीचा निकाल लागला तरी जोपर्यंत कब्जा मिळत नाही, आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत आमदार नाही. तोपर्यंत गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून अनेक लोकांचे फोन, काका सत्कार करायचा, काका सत्कार करायचा. त्यांना म्हटलं हा काय आज हो म्हणत नाही, उद्या हो म्हणत नाही. तर आता मुंबईला गेल्यामुळं थोडा शिस्त झालाय का काय, जरा गर्व आलाय का काय, असं काहींना वाटलं असेल, पण तसं नाही. रीतसर शपथ घेतल्यानंतर आमदार म्हणून काम करतायत. त्यामुळे मी नांदेडच्या काही लोकांना फोन केले, काहींची मला रोज फोन येत होते. नागा पाटलाचे फोन आले होते, उदयसिंग पवारांचा फोन आला होता, सुनील हजारेंचा फोन येत होता, प्रकाशही पाठीमागे लागला होता. सगळेजण लोक आपापल्या पद्धतीने सत्कार करण्याचं मनात येत. थोडं माझा ह्या भागालाही वावर जास्त आहे, कारण माझं रानात इथून जायचा रस्ता होता. विठ्ठल रुक्माईचं दर्शन, पलीकडे महादेवाचं दर्शन आणि पांदीतून जायचं. विठ्ठल रुक्माईच्या दारात सत्कार होणं मोठी भाग्याची गोष्ट आहे. एकादशीच्या अगोदर जेव्हा दिंडी निघती, मला वाटतं वामनबाजी दिंडी थांबते ना आपल्या, वामनबाजी भीमसिंग जाताना थांबते, आणि दुसरे अंमळनेरकर महाराजांची 1 वर्षात, बरोबर आहे, 1 वर्ष आरंगाव दरवर्षी आपल्या गावाला एक परंपरा आहे, वारसा आहे. आणि ज्या गावाला संतांची दिंडी ज्या गावावरून जाते त्या पंढरपूरच्या रस्त्यावर आपलं गाव आहे. पंढरपूर मध्ये पंढरपूर आणि गोपाळपूर आहे, पण पंढरपूर नंतर गोपाळपूर कुठंच नाही, आपल्या गावात गोपाळपूर आहे. आषाढी यात्रेला आपल्याकडचे लोक कमी जातात, आपण कार्तिकेला जातो, कारण गोपाळपूर इथे आपली पौर्णिमा असते, आपल्या गावची यात्रा असते. त्यामुळे आपल्या गावाला जुना इतिहास आहे. आपली नांदूबाई देवी आपल्या गावावरची जी कृपा आहे अशी देवी आहे. आणि या सगळ्या वास्तव्यात माझा सत्कार होतोय याचा मला मनोमन आनंद आहे. कारण संतांचे, परमेश्वराचे आणि समोर बसलेल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे माझ्यावर पूर्ण आशीर्वाद आहेत. ह्या आशीर्वादामुळेच एवढी मोठी स्पर्धा असताना मला आमदार म्हणून पक्षाने निवडलं. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, गृहमंत्री अमित भाई शाह, महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, ह्या सगळ्या मंडळींनी माझ्या नावाला एकमुखी पाठिंबा दिला आणि आपल्या गावात आमदार झाला. मी आमदार झालो म्हणजे गावातल्या सगळ्यांना आपणच आमदार झाल्यासारखा आनंद झालेला आहे. आज काही जास्त घोषणा करता येत नाही मला. अजून विधान परिषदेच्या आमदारांना काय काय अधिकार आहेत, निधी किती देता येतो, गावातले काय प्रश्न राहिलेले आहेत, आपल्या देवीच्या पर्यटनाचा दर्जा देता येतो का, मला वाटतं आता नाहीच आहे. वर्ग पण नाही, कुणाला माहिती नसेल का वर्ग पण नाही. मी स्वतः प्रयत्न करून क वर्गाचा दर्जा आपल्या नांदुरच्या आपल्या गावासाठी जे जे करता येईल ते मी प्रामाणिक गावाच्या विकासासाठी, गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन देतो. आज जास्त बोलत नाही, पण जो अगोदर जास्त बोलतो तो करत नाही. केल्यावर बोल. पुढच्या वर्षी पुन्हा आपण आषाढी एकादशीच्या अगोदर जमू, त्यावेळेस जे जे काही केलं ते मला सांगता येईल आणि जे प्रयत्न करायचे ते येत्या काळात करीन.
आपला गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या होऊन सत्कार आहे. सभापती राम शिंदे तिथे येणार आहेत. प्रोटोकॉल प्रमाणे मी त्यांच्या सभागृहातला सदस्य आहे आणि माझे ते तिथे अधिकारी आहेत आणि इथे ते अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेचं मी जास्त हे घेत नाही. आपण सगळ्यांनी मिळून माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.